नमस्कार, मी तुमचा काका. धक्काबुक्की करणे, मारामारी करणे, मंडपामध्ये शिव्यागाळ घालणे, लाथा मारणे आणि बापाच्या खांद्यावर जेव्हा पोरगी असते त्या टायमाला दोघांना एकसाथ ढकलून पाडणे. हे जर करून तुम्हाला वाटत असेल ना की लालबागचा राजा तुम्हाला पावेल, तुम्ही चुकीचे आहात. माझ्या मित्राने एक गोष्ट बोलली, शेवटचा दिवस असतो ना तो कोळी लोकांसाठी असतो, ज्यांनी बापाची स्थापना केली आहे. या वर्षाला त्यांनाच इज्जत नव्हती, त्यांना धक्के मारून बाहेर काढलं गेलं. तर सामान्य माणसांना कुठून इज्जत भेटणार आहे? भेटेल जर तुमच्याकडे 100 कोटी रुपये असतील खिशामध्ये. तर तुम्हाला VIP लाईन, बाप्पाच्या पायाशी 5 मिनिटं दर्शन भेटेल, फोटो काढा, सगळं काढा आणि आरामात जावा. पण तेच तुम्ही सामान्य माणूस असलात तर तुम्हाला धक्के मारून, लाथा मारून बाहेर काढलं जाणार. ही तुमची लायकी असणार आहे. ह्या वर्षी ना बाप्पानं अजूनही दाखवून दिलं, तुम्ही मला सोन्याचा मुकुट आणा, डेकोरेशन चांगलं करा, नवीन हायटेक तराफा आणा, पण बाप्पा तेव्हाच हलणार जेव्हा बाप्पाची मर्जी असेल तेव्हा. 30% कार्यकर्ते खरंच चांगलं जे मी बघितले तिथे. जेव्हा एकाला चक्कर आली होती, पाणी देत होते, त्यांना प्रॉपरली पोचवलं गेलं आतमध्येपर्यंत. जेव्हा कोणाचे गुडघे दुखणं असतं त्यांना आतमध्ये पोचवलं गेलं. मी त्यांच्याबद्दल काहीच बोलत नाही, पण बाकी 70% जे आहेत त्यांना फक्त माज भरला आहे. आणि तेच 70% लोकांना काल लालबागच्या राजाने बरोबर त्रास दिला. जिथे आपण 12 तास उभे असतो लाईनमध्ये, कार्यकर्त्यांना आपण 12 तास त्या चौपाटीच्या बीचवर उभं राहायला लागलं, जोपर्यंत बाप्पा विसर्जित होत नाही तोपर्यंत. हा असतो लालबागचा राजा, जो गरिबांसाठी आहे. आणि काल ना प्रत्येक मुंबईकर खुश होता, ज्या त्या कार्यकर्त्यांना 12 तास आपल्या रांगेमध्ये उभं राहिलेला बघून. आणि टायटल मी लिहिलं आहे, लालबागचं मंडळ तुम्हाला कसं वाटतो? कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा नक्की मला.